शेतकरी मित्रांनो, राम राम. सध्या शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2025 चा पीक विमा भरलेला आहे आणि ते शेतकरी पीक विमा कधी मिळणार याची वाट बघत आहेत. मात्र आता कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रीय कृषी मंत्री असतील, यांनी फक्त पीक विमा देण्यात येणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशन चालू आहे, काम प्रगतीपथावर आहे, अशाच बातम्या दिलेल्या आहेत. मग आता पीक विमा आपल्याला आला का नाही हे कसं बघायचं? आणि सध्या एक चर्चा सुरू आहे की खरीप 2025 चा पीक विमा काही शेतकऱ्यांचा अवेटेड दाखवतंय, काही शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेटेड दाखवतंय. मात्र तशी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही. कारण उगच लोकायला सांगितलं, शेतकऱ्याला सांगितलं की पुन्हा बरेच शेतकरी काय म्हणतात की उगी खोटी माहिती देऊ नका, खोटी माहिती देऊ नका. मात्र हे आपल्याला बघता येतंय, हे आपला सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. आता या अगोदर शेतकरी मित्रांनो, जो काही रब्बी 2024 चा पीक विमा होता, खरीपाचा पीक विमा होता 24-25 चा, त्याबाबत राज्य शासनानं 2 शासन निर्णय काढलेले आणि त्या शासन निर्णयामध्ये 1000 रुपयापेक्षा कमी शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाऊ नये म्हणून त्या शेतकऱ्यांचा जो काही रखडलेला पीक विमा होता, थकीत पीक विमा होता, तो त्या शासन निर्णयाअंतर्गत दिलेला आहे. आता त्यामध्ये तुमचा त्या वर्षीचा म्हणजे 2024-25 चा खरीप आणि रब्बीचा राहिलेला आहे का, तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे. मात्र आता सध्या डिफॉल्ट मध्ये खरीप 2025 चा दाखवतंय आणि जर आपल्याला 2024-25 चा रब्बी आणि खरीप बघायचा असेल तर आपल्याला तिथं ते तसं निवडावं लागणार आहे. मग आता जो काही खरीप 2025 चा पीक विमा आहे तो आला का नाही हे नेमकं कसं बघायचं हे आपण सविस्तरपणे बघूया. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आता ही वेबसाईट सगळ्यालाच माहिती आणि याच्यावर आपल्याला ते चेक करता येते की नेमका आपलं कॅल्क्युलेशन काय आहे, झिरो आहे का मंजूर झालेलं आहे. आता ज्यानं त्यानं हे ह्या पद्धतीनं बघून घ्यायचं. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. इथं आल्याच्यानंतर इथं फार्मर कॉर्नर आहे, त्याला क्लिक करायचं. इथं आल्याच्यानंतर फार्मर ॲप्लिकेशन, लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर. तर ज्यानं पीक विमा भरलेला असेल त्यानं लॉग इन फॉर फार्मरवर क्लिक करायचं आणि तुमचा जो काही पीक विमा भरत्या वेळेस मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. बघा आता मी तुम्हाला टाकून दाखवतो, त्यानंतर तुमच्या सगळं लक्षात येईल. त्याच्यानंतर इथं जो काही कॅप्चा कोड दिसतो तो कॅप्चा कोड जशाला तसा टाकून घ्यायचा आणि रिक्वेस्ट OTP यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्याच्यावर OTP येणार आहे तो इथं टाकून घ्यायचा. OTP टाकल्याच्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचं. आता इथं आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचे आधार नंबरचे काही अंक, तुमचा फार्मर ID अशी सगळी माहिती दिसणार आहे. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमची पॉलिसी दिसणार आहे. जी तुम्ही पॉलिसी पीक विमा काढलेली ती पॉलिसी तुम्ही कधी किती तारखेला काढला. त्याच्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला तुमच्या पॉलिसीची सगळी समरी दिसणार आहे. तुम्ही कोणत्या पिकाचा भरलेला आहे, किती भरलेला आहे, ही सगळी माहिती दिसणार. आता त्यावर क्लेम डिटेल्स असं जे आहे त्या तिथं व्ह्यू आहे खाली, त्या व्ह्यूला क्लिक करायचं आणि व्ह्यू केल्याच्यानंतर तुमची जी काही पॉलिसी आहे त्या पॉलिसीची तुम्हाला माहिती बॅलेन्स क्लेम अमाऊंट 00 क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवले. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन आणखी झालेलं नाही असं त्यामध्ये दाखवतं आहे. आता मध्ये काही शेतकऱ्यांचं ज्यांचा मंजूर झालेला आहे त्यांची इथं बॅलेन्स क्लेम अमाऊंटमध्ये जी काही तुमची मंजूर झालेली रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला दिसणार आहे. आणि त्यासमोर महत्त्वाचं जे काही क्लेम स्टेटस आहे तर ते क्लेम स्टेटस बघून घ्यायचं. क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे तुम्हाला काही दिवस हे वाट बघावी लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण आपला पीक विमा मंजूर झाला आहे का हे अगदी सोप्या पद्धतीनं बघून घ्यायचं आहे. आता तुमचा मंजूर झाला का नाही हे बघितल्याच्यानंतर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.